शुभं करोति। हा सगळा तुझाच खेळ होता ना? एका दिवसाचा संसार, बाळूवर लिहिलेल्या नावासारखा, क्षणभर खरा वाटणारा, पण एका लाटेसरशी सगळं पुसून टाकणार। आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस, आम्ही सगळेजण फक्त खेळणी आहोत तुझ्या हातातली। तू तुला हवा तसा खेळ मांडू शकतोस, पुन्हा पुन्हा बदलू शकतोस। दिवसभर आम्ही नवरा बायको म्हणून वावरत होतो। ते सगळं इतकं अद्भुत होतं की त्यानंतर काही विचारायचं भानच उरलं नाही। काही सुचतच नव्हतं काय आणि कसं विचारू। आणि आता विचारण्यासारखं काही उरलंच नाहीये, हो ना? नाही, हे तितकं साधं नाहीये। त्या घरात तिचा नवरा म्हणून वावरताना मीही अवघडलोच होतो, पण मी ते सगळं एन्जॉय करत होतो। पण ती एन्जॉय करत नव्हती, तिच्यावर कसलं तरी टेन्शन होतं, कसली तरी नाराजी होती। पण काहीतरी नक्की आहे, ते नेमकं काय आहे हे कळल्याशिवाय मी नाही करणार प्रपोज तिला। किमया, त्या दिवशी तू चौकात गळ्यात पाटी घालून उभी राहिलीस। आम्ही ओरडलो तुला, रागवलो तुझ्यावर। आम्ही नाही नाही ते बोललो तुला, पण तू मात्र उन्हाची पावसाची कसलीही पर्वा न करता सगळं सहन करत राहिलीस। आणि हे सगळं तू स्वतःसाठी नाही, श्रेयासाठी केलंस। कळलंय आम्हाला। श्रेयानं सगळं सांगितलंय। श्रेयाच्या सासूबाईंनी तुला ही शिक्षा दिली होती आणि कुणाशीही याबद्दल चकार शब्दांनाही बोलायचं नाही अशी अट घातली होती। तुझी मानहानी ती माझी सुद्धा मानहानी नाही का? पण घडलेल्या गोष्टीत आपली चूक नाहीये का? किमया आजारी असताना तिला अशी शिक्षा देणं बरोबर आहे का? अरे पण मला माहित होतं का ती आजारी येते? चांगली टणाटाणा उड्या मारत असायची नेहमी, कसं कळायचं आजारी येते? ती आजारी नसती तरी सुद्धा अशी शिक्षा देणं माणुसकीला धरून नाही। हेच ऐकायचं उरलं होतं। माझ्यात माणुसकी नाही हे सांगून चांगले पांग फेडलेस माझे, भरून पावले मी। अगं आई, असं काही म्हणायचं नव्हतं मला, पण अर्थ तोच होता, तोच होता अर्थ। श्रेयाची काळजी तू का करतेस? आम्ही आहोत ना। अगं जशी तुला तिची काळजी आहे तशी आमची मुलगी म्हणून आम्हालाही तिची काळजी आहेच की। आम्ही काय वाऱ्यावर सोडणार नाही आहोत तिला। हे बघ, सामोपचारानं प्रश्न जर सुटला तर ठीकच आहे, जर नाही सुटला तर विनीत आणि श्रेयाला दोघांना इथं बोलवू आपण। शुभं करोति, शुभं करोति। ही छोटीशी लढाई जिंकलीस म्हणून हुरळून जाऊ नकोस। आता मी अशी व्यवस्था करणार आहे की यापुढे प्रत्येक लढाई हरावी लागेल तुला। अगं आई, तू चांगली आहेस, पण विनीत, तुला खरंच अजून वाटतंय असं? हो आई, तू जे केलंस ते आई म्हणून केलंस। ते चुकीचं होतं, पण माझ्या काळजीपोटी केलंस, मला माहिती। नको थांबवस मला विनीत, जाऊ दे, झालेल्या चुकांची शिक्षा घेऊ दे मला। आई, तू नको जाऊस ट्रान्झिट कॅम्प मध्ये। आपण सगळे पुन्हा एकत्र राहू आनंदाने। तू फक्त तुझ्या मनातला सगळा द्वेष काढून टाक। तेच करायला चालले मी, पण ट्रान्झिट कॅम्प मध्ये नाही, झालेल्या चुकांचं प्रायश्चित्त घ्यायला तीर्थयात्रेला चालले मी।